नमस्कार. आज आपण इयत्ता दुसरीतील गणित या विषयातील अध्ययन स्तर 9 घटक संख्याज्ञान उपघटक 20 पर्यंतच्या वस्तूच्या समूहातून ठराविक संख्या एवढ्या वस्तू काढून दाखवितो हा आपण अभ्यासणार आहोत. तर हा घटक नाविन्यपूर्ण पद्धतीने समजावून सांगण्यासाठी आपण एक खेळ खेळणार आहोत आणि वर्गात उपलब्ध असणाऱ्या विविध वस्तूंच्या सहाय्याने अगदी सहज खेळू शकता. या खेळांमधून मुलांच्या दशक व एकक ह्या संकल्पना स्पष्ट होतील. तसेच त्यांना 1 ते 20 संख्या पटकन ओळखता येतील आणि त्याप्रमाणे वस्तू निवडता येतील. सर्वप्रथम मी 1 दशक तसेच 9 एकक अशा पद्धतीने कार्ड्स तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे पाहायला मिळेल की ते 1 दशक हे संख्या कार्ड मी तयार करून घेतलेले आहे. 0 ते 9 एकक ही संख्या कार्ड्स आपण तयार करून घेतलेली आहेत. चला तर मग आता आपण संख्या कार्डची मांडणी कशी करायची ते पाहूया. अगोदर दशक संख्येचे कार्ड वेगळे ठेवूया. इथे दाखवल्याप्रमाणे 1 दशक हे संख्या कार्ड आपण वेगळे ठेवून घेतलेले आहे. त्यानंतर 0 ते 9 एकक ही संख्या कार्डची तुम्हाला वेगवेगळ्या क्रमाने मांडणी करून घ्यायची आहे. इथे दाखवल्याप्रमाणे 1 एकक, 5 एकक, 7 एकक असे 0 ते 9 एकक ही संख्या कार्डची मी मांडणी केलेली आहे. परंतु त्याची मांडणी वेगवेगळ्या क्रमाने करावयाची आहे. त्याची मांडणी करताना संख्या कार्डवरील अंक मुलांना दिसणार नाही याची काळजी तुम्हाला नक्की घ्यायची आहे. त्यानंतर ह्या बरणीमध्ये आपण वेगवेगळ्या रंगाच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. चला तर मग आता आपण प्रत्यक्ष खेळ कसा खेळायचा हे समजून घेऊया. आता वर्गात खेळायला सुरुवात करताना सर्वप्रथम एक मुलगा टेबल जवळ येईल. तो दशक कार्ड व 1 एककचे कार्ड उचलेल. कार्डवरील दशक व एकक पासून संख्या तयार करून त्याला संख्या एवढ्या वस्तू मोजून बाजूला ठेवायच्या आहेत. तर इथे दाखवल्याप्रमाणे 1 दशक व 2 एकक ही 2 संख्या कार्ड त्या विद्यार्थ्यांनी उचललेली आहेत व त्यापासून 12 ही संख्या तयार झालेली आहे. तर इथे दाखवल्याप्रमाणे त्याने 12 वस्तू उचलून बाजूला ठेवायच्या आहेत. उत्तर योग्य असल्यास शिक्षक विद्यार्थ्यांचे कौतुक करतील. यानंतर दुसरा विद्यार्थी टेबल जवळ येईल आणि तोही अशाच प्रकारे दशक व एककचे कार्ड उचलेल. यावेळी बाकी विद्यार्थी लक्षपूर्वक पाहतील व बरोबर मोजले का ते तपासतील. जर 1 दशक व 0 एकक ही कार्ड्स आली असतील तर त्यावरून 10 ही संख्या तयार होईल. तर तो लगेच 10 वस्तू निवडून बाजूला ठेवेल. इथे दाखवल्याप्रमाणे 1 दशक व 0 एकक ही 2 संख्या कार्ड आलेली आहे व त्यावरून 10 ही संख्या तयार झालेली आहे. तर त्याने एकूण 10 वस्तू निवडून बाजूला ठेवलेल्या आहेत. अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याने अशी संख्या निवडून वस्तू पटकन मोजून घ्यायच्या आहेत. इथे वेगाने आणि बरोबर मोजणे महत्त्वाचे आहे. जो विद्यार्थी सर्वात पटकन आणि बरोबर मोजेल तो तुमच्या वर्गाचा वस्तू मोजण्याचा चॅम्पियन असेल. यामुळे विद्यार्थी उत्साहाने या खेळात सहभागी होतील. या खेळातून आपण विद्यार्थ्यांना संख्या पटकन ओळखणे, योग्य प्रमाणात वस्तू मोजणे आणि गट करणे शिकवतो. यामुळे विद्यार्थ्यांची गणितातील गती व अचूकता वाढायला नक्कीच मदत मिळेल. अशा पद्धतीने ही कृती 20 पर्यंतच्या वस्तूच्या समूहातून ठराविक संख्या एवढ्या वस्तू काढून दाखवायला उपयोगी आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या अध्ययन स्तरात. तोपर्यंत धन्यवाद.